नमस्कार मित्रांनो, आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण GST किंवा GST नंबर हा कसा काढतात ते बघणार आहोत। त्याआधी थोडक्यात आपण त्याबद्दल जाणून घेऊया। GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असतो, जो आपल्या गुड्स विक्रीवर किंवा सर्व्हिस देण्यावर चार्ज केला जातो। वेगवेगळ्या राज्यानुसार GSTची जी लिमिट असते ती वेगवेगळी असते। उदाहरणार्थ 10 लाख, 20 लाख किंवा 40 लाख ही लिमिट आपण टर्नओव्हर जेव्हा क्रॉस करतो तेव्हा आपल्याला GST ॲप्लिकेबल असतो। चला तर मग पाहूया, तुमच्या व्यवसायासाठी किंवा तुमचा व्यवसाय ई-कॉमर्सद्वारे तुम्ही विक्री वाढवण्यासाठी तुम्हाला जो GST नंबर लागणार आहे तो कसा बनवायचा। सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउझर ओपन करायचं आहे। ब्राउझरमध्ये सिम्पली सर्चमध्ये जाऊन टाईप करायचं आहे GST। त्यानंतर सर्च ऑप्शनमध्ये तुम्हाला त्यांची मेन वेबसाईट दिसेल www.gst.gov.in, त्यावर क्लिक करायचं आहे आणि ती ओपन करायची आहे। वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्व्हिसेस या ऑप्शनमध्ये रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा। ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्यात 3 ऑप्शन दिसतील। एक असेल न्यू रजिस्ट्रेशन, त्यामध्ये जाऊन तुम्ही नवीन GST नंबर काढण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता। दुसरा ऑप्शन आहे ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस। यामध्ये जर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना ते रजिस्ट्रेशन अर्धवट राहिलं असेल किंवा काही तांत्रिक अडचणींमुळे ते रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं नसेल तर तुम्ही या पर्यायावर क्लिक करून ते रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकता किंवा आपला स्टेटस जो आहे रजिस्ट्रेशनचा तो बघू शकता। तिसरं ऑप्शन आहे ॲप्लिकेशन फॉर फायलिंग क्लिअरिफिकेशन। जर ॲप्लिकेशनमध्ये काही क्युरी आली असेल तर ती क्लिअर करण्यासाठी तुम्ही तिसऱ्या पर्यायाचा वापर करू शकता। आपल्याला नवीन रजिस्ट्रेशनची प्रोसेस करून दाखवायची आहे म्हणून आपण न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करू। न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठीची नवीन स्टेप 1 ओपन झालेली दिसेल। त्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील। एक टॅब असेल न्यू रजिस्ट्रेशनसाठी आणि दुसरा जो टॅब आहे तो टेम्पररी रेफरन्स नंबरसाठी। दुसऱ्या टॅबचा वापर असा होतो जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशनची स्टेप 1 कंप्लीट केलेली आहे आणि तिथून पुढची प्रोसेस न करता तुम्ही बाहेर पडला आहात किंवा काही अडचणींमुळे ती स्टेप पूर्ण झाली नाही, तेव्हा तुम्ही टेम्पररी रजिस्ट्रेशन नंबर हा टाकून तुम्ही ती पुन्हा कंटिन्यू करू शकता। त्यानंतर पहिल्याच ऑप्शनमध्ये तुम्हाला IM म्हणून खाली एक स्क्रोल बार असतो, त्यामध्ये तुम्ही टॅक्सपेअर म्हणून सिलेक्ट करून पुढे सरका। त्यात तुम्हाला खालच्या गोष्टीमध्ये स्टेट, डिस्ट्रिक्ट हे तुम्हाला भरून घ्यायचं आहे। त्यानंतर लीगल नेम ऑफ बिझनेस यामध्ये तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होईल, तर कोणतंही कन्फ्युजन न करता त्यात जसं आपल्या पॅन कार्डवर नाव आहे तसं तुम्हाला तिथं स्पेलिंग मिस्टेक न करता भरायचं आहे। खाली तुम्हाला परत परमनंट अकाउंट नंबर ह्याची विचारणा करण्यात येते, त्यात तुम्ही तुमचा पॅन कार्ड नंबर हा भरायचा आहे। तसंच खाली ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर हे तुम्हाला फिल करायचं आहे। हे फिल केल्यानंतर तुम्हाला लक्षात घ्यायची एक गोष्ट आहे की ईमेल ॲड्रेसवर येणारा OTP आणि पॅन कार्डवर मोबाईलवर येणारा OTP हा वेगवेगळा असेल तर तुम्हाला दोन्ही नंबर वेगवेगळे त्या ठिकाणी भरायचे आहे OTP व्हेरिफिकेशनसाठी। यात मी माझ्या कस्टमरसाठीचे GST नंबर भरून द्यायला त्यांची मदत करतो आहे, त्यामुळे मी माझ्या कस्टमरचा पॅन कार्ड नंबर जसे तसे त्यांच्या पॅन कार्डवरील नाव जसे तसं तिथं टाकलं आहे। त्यांचा ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर माझा टाकून झाला आहे। आता मी OTPसाठी क्लिक करण्यासाठी खाली एक कॅरेक्टर भरून घेतो। पुढे गेल्यावर आपल्याला 2 OTPसाठी विचारणा होईल, ज्यात एक मोबाईल OTP आणि एक ईमेल OTP हा आपल्याला टाकायचा आहे। तर यात कन्फ्युजन न करता मोबाईलचा OTP मोबाईल या रकान्यामध्ये आणि ईमेलचा OTP ईमेलच्या रकान्यामध्ये टाकून तुम्हाला प्रोसीड करायचं आहे। आता माझं OTP टाकून झालेलं आहे। OTP व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतर मला असा मेसेज येतो। एक मेसेज आपल्या मोबाईलवर जातो जो टेम्पररी रजिस्ट्रेशन नंबर असतो आपला आणि एक इथं डिस्प्ले होतो आहे, तो मी इथूनच कॉपी करून घेतो कारण की तो आपल्याला पुढच्या फॉर्ममध्ये लागणार आहे। TRN नंबर तुम्ही काही दिवसांपर्यंत सांभाळून ठेवू शकता, तो तुमचा स्टेटस चेक करायला किंवा स्टेटसमध्ये काही क्युरी आली असेल रजिस्ट्रेशन करताना तर त्यासाठी कामी येतो। आता आपण कॉपी केलेला TRN नंबर इथे टाकून पुढच्या प्रोसेस
कामात येऊ. ही तीच प्रोसेस आहे जिथं तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यावर जो TRN नंबर भेटतो तो टाकून तुम्ही पुढची प्रोसेस कंटिन्यू करू शकता जेव्हा ती प्रोसेस करताना काही इंटरप्शन आलं असेल तर. आता आपण TRN नंबर टाकून त्या प्रोसेसला स्टार्ट करतो आहे. पुन्हा एकदा एक OTP तुमच्या मोबाईलला येतो, तो व्हेरिफिकेशन करून तुम्ही पुढचा फॉर्म भरण्यासाठी कंटिन्यू करू शकतात. आता माझा OTP व्हेरीफाय झाला आहे आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस आपली पूर्ण झालेली आहे. आता आपण ॲक्शनवर जो एडिट टॅब आहे त्यावर क्लिक करून आपण पुढचा फॉर्म भरायला सुरुवात करू शकतो. हा फॉर्म ॲक्च्युअल रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे GSTसाठी. यात पूर्ण 10 स्टेप आहेत. त्यात पहिली स्टेप म्हणजे डिटेल ऑफ युअर बिझनेस, याची डिटेल तुम्हाला फिल करायची आहे. त्यात तुम्हाला तुमचं बिझनेसचं लीगल नेम आणि परमनंट अकाउंट नंबर ऑटो फिल येतं, तर बाकीची माहिती आपल्याला भरायची आहे. त्यात ट्रेड नेम म्हणजे तुम्ही सध्याच्या तुमचं जे बिझनेसचं नाव आहे ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. आणि तुमचं जे टाईप आहे, प्रोप्रायटरशिप आहे की ई-कॉमर्स आहे, ते तुम्हाला इथं फिल करायचं आहे. जर तुम्ही ऑनलाईन बिझनेस करता तर वरच्या साईडला तुम्ही प्रोप्रायटर जिथं मी भरलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही ई-कॉमर्सही भरून टाकू शकता. रिझनच्या इथं मी स्क्रोल करून माझं इंटरस्टेट सप्लाय आहे म्हणून मी इंटरस्टेट सप्लाय म्हणून सिलेक्ट करून घेतो आहे. सेकंड याच्यात मला डेट भरायची आहे जेव्हा माझा बिझनेस स्टार्ट झाला. आणि थर्ड ऑप्शनमध्ये मला तो बिझनेस GSTसाठी कधीपासून ॲप्लिकेबल झाला ती डेट मला भरून घ्यायची आहे. माझं नवीन रजिस्ट्रेशन आहे म्हणून मी दोघा ठिकाणी माझ्या बिझनेसच्या स्टार्टिंग डेट टाकून घेतो आहे. खालच्या साईडला इंडिकेट द एक्झिस्टिंग रजिस्ट्रेशन म्हणजेच हे रजिस्ट्रेशन सोडून इतर तुमचं काही GSTबद्दल किंवा अदर ऑर्गनायझेशनचं रजिस्ट्रेशन असेल तर त्याबद्दल तुम्हाला ते माहिती विचारत आहे. तसं आपलं काही नाही म्हणून आपण सेव्ह आणि कंटिन्यूवर क्लिक करतो आहे. आता सेकंड टॅबमध्ये आपल्याला डिटेल ऑफ प्रोप्रायटर ही माहिती भरायची आहे. बाकीची माहिती तिथं ऑटो फिल आहे. बाकीची माहिती जसे वडिलांचे नाव, आपलं जन्मतारीख, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID, जेंडर अशा आपल्याला पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे. मी स्वतः प्रोप्रायटर आहे म्हणून मी माझी माहिती पर्सनल डेटा तिथं भरतो आहे. आता आयडेंटिटी इन्फॉर्मेशन म्हणून म्हणजेच मला प्रोप्रायटर म्हणजेच माझ्याविषयीची माहिती जी आहे ती भरायची आहे. यामध्ये मला माझं डेजिग्नेशन म्हणजे जर मॅनेजर असेल तर मॅनेजर किंवा प्रोप्रायटर असेल तर प्रोप्रायटर ही डिटेल किंवा स्टेटस भरायचं आहे. त्यात माझा रेसिडेन्शियल ॲड्रेस हे मला भरायचं आहे. डॉक्युमेंट अपलोडमध्ये मला माझा फोटो पासपोर्ट साईजचा अपलोड करायचा आहे. आता या ठिकाणी मी माझा रेसिडेन्शियल ॲड्रेस टाकला आहे. इथे एक महत्त्वाची बाब लक्ष द्यायची आहे की डॉक्युमेंट अपलोडच्या खाली एक टॉगल स्विच की आहे, त्याला मी मुद्दामून बंद ठेवतो. याचा उपयोग मी तुम्हाला पुढे सांगतो. आता मागची जी टॉगल स्विच की जी आहे ती आपण स्विच न केल्यामुळे मला इथं अजून एक पर्सनची ऑथोराईज सिग्नेचर विचारण्यात येते आहे. आता माझ्या इथं मीच प्रोप्रायटर असल्यामुळे मला अनदर मॅनेजर किंवा अदर पर्सन ऑथोराईज करायचं नाही आहे. त्यामुळे मला तिथं मागच्या याच्यात जाऊन ती स्विच करावं लागेल आणि इथं वरच्या साईडला प्रायमरी ऑथोराईज पर्सनसाठी टिक करून घ्यावं लागेल. म्हणजे माझी जी प्रोप्रायटरशिपसाठी जी टाकलेली इन्फॉर्मेशन आहे तिथं ती कॉपी होऊन येईल. आता इथं मी टॉगल केलं आहे आणि प्रायमरी ऑथोराईज पर्सन सिग्नेचरीसाठी ऑन केलं आहे. मग मला माझी इन्फॉर्मेशन तिथं आली आहे ऑटो फिल बघा. तर याला मी डायरेक्टली सेव्ह अँड नेक्स्ट करून कंटिन्यू करतो आहे. मला इथं कोणाची माहिती भरायची गरज नाही आहे. जर तुमच्या इथं ऑथोराईज पर्सन वेगळा असेल किंवा मॅनेजरला तुम्हाला ऑथोराईटी द्यायची असेल जो GSTसाठी लायबल असेल तर तुम्ही तिथं टॉगल न करता अजून एक पर्सनची इन्फॉर्मेशन भरू शकता. आता या ठिकाणी मला माझ्या ॲड्रेसची म्हणजेच जिथं माझा बिझनेस आहे त्याची डिटेल विचारण्यात येते आहे. ही डिटेल मला टाकायची आहे आणि त्या संदर्भात जे असेल डॉक्युमेंट म्हणजे तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल असो किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनची पावती असो ज्यात तिथला ॲड्रेस मेन्शन केलेला असेल इथं तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. यातल्या ऑल फील्ड ज्या आहेत ज्या स्टार केलेल्या आहेत त्या कंपल्सरी आहे. यातच खालच्या साईडला आल्यावर तुम्हाला दिसेल की इथं नेचर ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी म्हणून ऑप्शन आहे आणि तुमचा जो
प्रिमायसिसचं पोझिशन आहे ते कोणत्या टाईपचं आहे ते तुम्हाला भरायचं आहे. स्वतःचं असलं तर ओन, रेंटेड असलं तर तुम्हाला त्या संदर्भात तिथं जे रेंट ॲग्रीमेंट असेल तेही तुम्हाला लावायचं आहे. माझं स्वतःचं आहे म्हणून मी माझं इलेक्ट्रिसिटी बिल इथं अपलोड करतो आहे. आणि खालच्या साईडला नेचर ऑफ बिझनेस जो आहे, म्हणजे माझं रेंटल आहे, लिझिंगवर बिझनेस आहे, त्या फॅक्टरी किंवा मॅन्युफॅक्चरिंग आहे जागेवर, तर ते मला तिथं मेन्शन करायचं आहे. ते आता माझं लाईट बिल मी अपलोड करतो आहे. तसंच खालच्या साईडला मी माझं बिझनेसचं नेचर म्हणजे बिझनेसची जी ॲक्टिव्हिटी होते तिथं माझं फॅक्टरी युनिट आहे म्हणून मी त्यावर टिक करतो आहे. तसेच माझं इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे म्हणून मी त्या दोघांवर क्लिक करून सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करतो आहे. तुमचं बिझनेसचं ज्या प्रकारे असेल त्या प्रकारेही तुम्ही तिथं ॲड करू शकता किंवा कमी करू शकता. यात अजून एक खालच्या साईडला एक टॉगल की आहे जिथं विचारणा केली गेलेली आहे की तुमचं या बिझनेस सोडून अजून कोणत्या जागी दुसरा बिझनेस किंवा हाच बिझनेस आहे का त्याची विचारणा केलेली आहे. जर त्याला तुम्ही टॉगल पेजला स्विच करतात तर तुम्हाला तिथं त्या जागेची माहिती विचारण्यात येते, तीही तुम्ही भरू शकता. आता मी टॉगल पेज स्विच नाही केली म्हणून इथं कोणती दुसरी माहिती विचारण्यात आलेली नाही. यामध्ये मला डिटेल ऑफ गुड टाकायचे आहे. इथं मला 5 असे HNS कोड टाकायचे आहे जे माझ्या बिझनेसशी संबंधित आहेत. असे 5 कोड तुम्ही तर सिम्पली नावही टाकलं तुमच्या बिझनेसचं किंवा बिझनेसचे जे प्रोडक्ट आहे किंवा सर्व्हिस आहे त्याचं तुम्ही नावही टाकलं तरी तुम्हाला यातले HNS कोड ॲड होतील किंवा तुम्ही त्यांना ॲड करू शकता. आता 5 मी माझे कोड ॲड केलेले आहेत जे माझ्या बिझनेसशी संबंधित आहे. मी सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करतो आहे. या टॅबमध्ये तुम्हाला स्टेट स्पेसिफिक इन्फॉर्मेशन म्हणजेच EC कोड, RC कोड हा तुमचा स्टेट वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज आणि स्टेट एक्साईज लायसन नंबर वगैरे तुम्हाला ॲड करायचा आहे. तो तुम्ही गुगलवर सर्च करून ॲड करू शकता. पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे. तुम्ही जी माहिती टाकलेली आहे त्यात एक आधार OTP व्हेरिफिकेशन होतं. तुम्हाला त्यात क्लिक केल्यावर आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP येतो. तो OTP तुम्हाला इथे टाकून तुम्हाला तुमचं व्हेरिफिकेशन हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी माझा OTP टाकतो आहे आणि त्याला व्हॅलिडेट करून टाकतो. OTP व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा एक टेम्पररी नंबर रिसीव्ह होईल. तो नंबरही तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे रजिस्ट्रेशन पूर्ण होईपर्यंत. त्या नंबरवर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशनचा स्टेटस पाहू शकता. आता आपल्याला सक्सेसचा मेसेज आलेला आहे म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिलिंग ही पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला वेट करा. यात तुमचं ॲप्लिकेशन जर अप्रूव्ह झालं तर तुम्हाला GSTN नंबर रिसीव्ह होतो. जर ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं तर ते कोणत्या रिजनमुळे रिजेक्ट झालं तेही तुम्हाला माहिती पडतं. जर क्युरी आली तर तुम्ही ती क्लिअर करून तुमचं ॲप्लिकेशन अप्रूव्ह करून घेऊ शकता. तर मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.